विमानात अमित शहा आणि मोदी थांबला नसता, भारतात सत्ता बदल झाला असता, एवढी परिवर्तनाची लाट होती. आणि पोरायले मारलं तर ABVP RSS BJPचे लोक होते त्याच्यात. त्याच्या पायात चप्पल होती, सिव्हिल ड्रेसवर होते, तोंडाला दुपट्टे बांधून होते, एवढ्याल्या काठ्या होत्या, काही काठ्या होत्या त्याला खिये होते. एखाद्या स्पायनलमध्ये जर लागला ना तर आयुष्यभरासाठी पोरगा अपायित झाला असता. असे मारले साल्याले. म्हणजे हे न्यायव्यवस्था बी झोपली आहे. हिची ते जे लिहिलं ना, हिची न्यायपालिका सत्तेची रखेल झाली, तर ते सत्तेची रखेलच झाली आहे. ते वागून नाही राहिली. आता कुठं गेली सुमोटो ॲक्शन घ्या म्हणा, सुप्रीम कोर्टात सुमोटो ॲक्शन. कोण होते ते मारणारे? बिना नेमप्लेटचे पोलीसवाले होते. संसदेत न्याय मिळत नाही म्हणून रस्त्यावरती आता सगळ्या न्याय मागण्याचा हा सगळा प्रकार सुरू आहे. नाही, मी काय म्हणतो, मी पाया पडतो, या देशाचा नेपाळ होऊ नये, सत्तेतल्या लोकांनी माजल्यासारखं वागू नये. नरेंद्र मोदी असो का अमित शहा असो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास. दुसऱ्या महायुद्धात युरोप बेचिराग झाला असताना हिटलरचा सोबती मुसोलिनो, ठीक आहे, लोकांना नागोया करून मारला. म्हणलं नागोया करून, मरेपर्यंत मारला, मेल्यावर बी मारला, आणि मग लटकवला उलटा करून नागोया. हे हिटलर पाहत होता. तारीख होती 28 एप्रिल 1945. आणि हे हिटलरनं पाहिल्यावर हिटलरले मारलं का? याच्यापेक्षा बेमोत मारण आपल्याला. म्हणून हिटलरनं आत्महत्या केली 30 एप्रिल 1945ले. तारखा गुगलवर सर्च करून घे जा. खरं तर मुला मुलींना देखील मोठ्या प्रमाणात मारलं, मुलींचे कपडे देखील फाडण्यात आले, त्यांच्या विरोधात आणि पूर्ण केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन होते. आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या लढाया झालेल्या आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये. तुम्हाला वाटतं या संदर्भात पुढे देश पातळीवरती या आंदोलनाचा परिणाम होईल? नाही, खरं म्हणजे विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आहे. अजून इतर